कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसात सादर होणार आहे। कोल्हापूरमध्ये पाणी, आरोग्य, स्वच्छता या प्रश्नांबरोबरच हद्दवाढ हा कळीचा मुद्दा आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना नेमक्या काय अपेक्षा आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। काही दिवसात कोल्हापूर महानगरपालिकेचं बजेट आहे ते सादर होणार आहे आणि या अनुषंगानं कोल्हापुरातील नागरिकांना नेमकं महापालिकेकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये। काय सांगाल, खरं तर महानगरपालिकेचं बजेट येत्या काही दिवसात सादर होते, नेमक्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला या बजेटमधून? सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूर शहराची जी रखडलेली हद्दवाढ आहे ती कोल्हापूर शहरातील जनतेची भावना आहे की हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार नाही। विविध विषय आहेत, मग कचरा आहे, पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न, थेट पाईपलाईन योजना झाल्या परंतु पाणी अजून जनतेला मिळत नाही। की पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी, कारण येणारे पर्यटक कुठेही गाड्या लावतात आणि तिथे घाण करून जातात। त्यामुळं पार्किंग, त्याच्यानंतर स्वच्छतागृह महिलांसाठी हे व्हावं आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे सगळीकडे बसवले जावे ही आमची अपेक्षा आहे। व्यावसायिकांचा प्रश्न गेले कित्येक वर्ष झालं इथल्या व्यावसायिकांना भाडं ज्या प्रकारांना आकारायला पाहिजे ते आकारलं गेलेलं नाही आहे। त्यामुळं व्यावसायिकांचे अनेक प्रश्न ह्या कोल्हापूरमध्ये आहेत। हे प्रश्न महापालिकेने गांभीर्य घेऊन गांभीर्यपूर्वक सोडवायला पाहिजेत। लोकाभिमुख जे विकास कामं होतील अशा पद्धतीचा अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी कोल्हापूरकरांनी या निमित्तानं केली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।